बाबू गीते बंधू निवडणूक लढवण्यावर ठाम, शिंदेंचा उमेदवार चुकलाय, गोकुळ गीतेंचा दावा, तर मी निवडणूक लढणारच, गणेश गीतेंची प्रतिक्रिया. गीते बंधूंशी चर्चा करून तोडगा काढू, सर्व बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला सांगितलेत, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. जुईली दळवींची मुलगी महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवींचा उमेदवारी अर्ज मागे, रायगडमधून अनिकेत तटकर यांना उमेदवारी, बंडखोरी करत दाखल केलेला अपक्ष अर्ज. छत्रपती संभाजीनगरमधील बंड थोपवण्यात एकनाथ शिंदेंना यश, समीर सत्तार उद्या अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती. दिल्लीतील मालवीय नगर परिसरातल्या रेस्टॉरंटला भीषण आग, आगीत 21 जणांचा मृत्यू. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पटियाला हाऊस कोर्टात दाखल, कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कोर्टातील कारवाईकडे नजरा. रणवीर सिंगचा संयम सुटला, इंडस्ट्रीत बंदीच्या चर्चांनंतर FWICEला पाठवली कायदेशीर नोटीस. एकीकडे भाव मिळत नाही आणि दुसरीकडे भाव चांगला मिळावा यासाठी कांदा साठवून ठेवला तर त्याचंही नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे आता मदत या शेतकऱ्यांना मिळणार का ते बघावं लागेल. यानंतर पाहूयात पुढची बातमी सिंधुदुर्गमधून. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. सावंतवाडीसह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. ठिकठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडला. अचानक बदललेल्या या हवामानामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि अन्य ग्रामीण भागामध्ये आकाश ढगांनी व्यापलेले आहे. वातावरणात गारवा निर्माण झालाय. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामधील खडकी परिसराला वादळी वारा आणि मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं प्रचंड नुकसान झालंय. एका शेतकऱ्यानं बाजारभाव गडगडल्यामुळे कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला होता. मात्र वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीचे छप्पर आणि पत्रे उडून गेले. त्यामुळे सुमारे 900 पिशवी कांदा पाण्यात भिजलाय. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. हो, बाजार नाही म्हणून आम्ही 900 पिशवी कांदा साठवून ठेवता. पण वादळी वाऱ्याने आमचं घर, गोठा, कांद्याचं शेड अख्खंच उडून गेलं. कांदा भिजला अख्खं. 9 लाखाची नुकसान झाली आमचं. 5 लाख रुपये भांडवल होतं कांद्याला. सगळं कांद्याची लुचका पत्र सगळं उडालं, जनावरांची लुचकान उडून गेलं सगळं. 7-8 लाखाची त्या जनावरांची लुचकान. गेल्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये कडाक्याच्या उन्हानं नागरिक भलतेच त्रस्त झाले होते. मान्सून लांबणीवर पडला असला तरी सांगलीकरांना अवकाळी पावसानं दिलासा दिलाय. दिवसभर पाऊस पडल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सांगलीमध्येही बाळवा, पलूस, तासगाव इतर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. पुणे दारू कांडाच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये एक मोठी कारवाई झालेली आहे. ठाणे उत्पादन शुल्क विभागाची गावठी दारू प्रकरणी आतापर्यंतची मोठी कारवाई बघायला मिळते. ठाण्यातील अंजूर खाडी, देसाईगाव खाडी आणि समीर घर या परिसरामध्ये, या खाडीमध्ये ही मोठी कारवाई झाली आहे. तब्बल 1 कोटी रुपयांची गावठी दारू यात नष्ट करण्यात आलेली आहे. मोठे मशीन लावून हातभट्टी असलेली जी ही जागा आहे ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. ठाणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई बघायला मिळते. गावठी दारू बनवण्यासाठी लागणारं रसायन, मिथेनॉल, ड्रम्स आणि इंजिन्स या जागी नष्ट करण्यात आलेली आहे. आपण ठाण्यातली सगळी दृश्य बघतोय. मोठ्या प्रमाणात जी बनावट दारू आहे ती नष्ट करण्यात येते. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अजित, अतिशय मोठी कारवाई म्हणावी लागेल. मोठ्या प्रमाणात विषारी जी दारू आहे किंवा अवैध जी दारू आहे ती नष्ट केली जाते. अमित, पुणे दारूकांड प्रकरणी तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला. या हे प्रकरण ताजं असताना आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. तब्बल 1 कोटी रुपयांची गावठी दारू जी आहे ती जागच्या जागी त्यांनी पोकलेन लावून नष्ट केलेली आहे. यामध्ये गावठी दारू बनवण्याकरता लागणारे केमिकल्स, मिथेनॉल असेल, इंजिन असेल,
ड्रम्स असतील, हे सर्व जागोजागी नष्ट केले गेले आहेत. कारवाई ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण पूर्व असेल, अंबरनाथ तालुका असेल, भिवंडी तालुका, डोंबिवली या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आली आहे. एकाच वेळी इतकी मोठी कारवाई ही आतापर्यंतची उत्पादन शुल्क विभागातल्या कारवाईमधल्या गावठी दारूच्या प्रकरणी सर्वात मोठी कारवाई मानली जाते. कारण का जे पुण्याचं प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये 6,500 रुपयाच्या दारूमध्ये जवळपास 22 जणांचा मृत्यू गेला होता. इथं तर 1 कोटी रुपयांची गावठी दारू जी आहे ती नष्ट केली गेली होती. ही दारू जर आहे जर बाजारामध्ये गेली असते आणि याचे सेवन अनेकांनी केलं असतं तर किती मोठा अनर्थ झाला असता. याची व्याप्ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि जे दारूकांड पुण्याला घडलं त्या पार्श्वभूमीवरती उत्पादन शुल्क विभाग जे आहे ते ऍक्शन मोडमध्ये आहे. ठाणे जिल्ह्यातल्या उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत या सगळ्या जे पुण्याला घडलं दारूकांड त्यानंतर 4थी कारवाई केलेली आहे हातबट्ट्यांवरती. आणि त्यातल्या त्यात ही आजची कारवाई जी आहे ही आतापर्यंतची उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासातली सर्वात मोठी बरोबर, कारवाई सर्वात मानली जाते. मोठी ही कारवाई म्हणावी लागेल. धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. इकडे छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीच्या जागेवरून निर्माण झालेले अब्दुल सत्तार यांचं बंड अखेर थंड झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर अब्दुल सत्तारांचं बंड शमलेलं आहे आणि याचीच इनसाइड स्टोरी आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेली आहे. शिवसेनेच्या नेत्यांची ही बैठक रात्री 11 वाजता सुरू झाली होती तर थेट रात्री 2 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी भरलेला अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. शिंदेंच्या सूचनेनुसार आता अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार अर्ज मागे घेणार आहेत. तब्बल 3 तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी प्रत्येक नेत्यासोबत स्वतंत्र बैठक घेतली आणि वादाची कारणं समजून घेतलेली आहेत. यावेळेला अनेकांनी पालकमंत्र्यांची तक्रार केल्याचीही माहिती समोर येते. दरम्यान शिंदेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं, इनसाइड स्टोरी काय आपण जाणून घेऊया. संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झालाय. शिवसेना नेत्यांची रात्री 2 वाजेपर्यंत या संदर्भात खलबतं झालेली आहे. 3 तास शिंदेंच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक चाललेली आहे. 1006 आमदार, 2 जिल्हा प्रमुखांची बैठकीला उपस्थिती होती, त्यामुळे अतिशय महत्वाची बैठक मानली जाते. समीर सत्तार यांना अर्ज मागे घेण्याचे शिंदेंनी आदेश दिलेले आहेत. या बैठकीतली इनसाइड स्टोरी आपण बघतोय. नेमकं काय घडलं या बैठकीत तर शिंदेंनी प्रत्येक नेत्यासोबत स्वतंत्र बैठक घेत मतं जाणून घेतलेली आहेत. अनेकांनी शिंदेंसमोर पालकमंत्र्यांची तक्रार केल्याची माहिती आहे. तर निधी मिळत नसल्याची शिंदेंसमोर नेत्यांची तक्रार आहे. शिंदेंनी प्रत्येकाला स्वतंत्र सूचना दिल्याची माहिती आहे. या बैठकीत नेमकं काय काय घडलं, इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे तर प्रत्येकाला शिंदेंनी स्वतंत्र सूचना केल्यात. बैठकीनंतर शिंदेंनी सर्व नेत्यांचे कान टोचल्याची सुद्धा माहिती समोर येते. जिल्हा बँकेत जमल्यास युतीत, अन्यथा स्वतंत्र लढण्याच्या सूचनाही दिल्यात. तर इकडे जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मंत्री गुलाबराव पाटलांच्या मुलाचं नाव सुद्धा चर्चेत आहे. मात्र ही जागा भाजपाकडे गेल्यामुळे गुलाबराव पाटील नाराज झाल्याची चर्चा होती. यावरती आता तिकीट मिळालं नसल्यामुळे नाराज असल्याचं त्यांनी खंडन करत नशिबात असेल तर यापुढे अजून काही चांगलं होईल असा विश्वास व्यक्त केलाय. काही लोक म्हणले किंवा राजकारणामध्ये आता तिकीट मिळालं नाही, अमुक नाही मिळालं नाही. हे बघा, जिसके नसीब में होगा तो चलकर आएगा और नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. त्यामुळे फिकीर नाही करायची. याच्यातूनही काही चांगलं होणार असेल देवाच्या मनामध्ये. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा.